महाराष्ट्राचे महागायिका, खऱ्या अर्थानं लोककलेचा जागर आणि लोककलेची संस्कृती जपत असण्याचं एक दालन, खऱ्या अर्थानं वैभवाच्या आणि साहित्याच्या रत्नाच्या खाण्यामध्ये धन्य ते आहे रत्नाची ती खाण्या. चौथा महाराजांच्या उतीप्रमाणे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी एक वाटे देवा. लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या निमित्तानं ज्या युवकाने जसं आपल्या हृदयापासून माता भगिनींचं रक्षण केलं, ज्या न्यायाला उथिरांच्या अण्णांनी आपल्याला घडवलं, त्याच महान मानवाला विनम्र अभिवादन. आणि खऱ्या अर्थानं लोककलेची ही संधी आमच्या तमाम करमाळावासियांच्या वतीनं महाराष्ट्राची महागायिका कोमलताई आपल्या अंजनडोह नगरीमध्ये दुसरा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. दंदवे परिवार, सांदणे परिवार आणि समस्त आमच्या माता भगिनी सर्व या ज्ञान यज्ञामध्ये, साहित्याच्या खानामध्ये तनमनतेने आपण या कार्याची प्रचिती दिली. मी नेहमी या ठिकाणी म्हणतो, ताईच्या कार्यक्रमाचा मला वाटतं 12 ते 13वा कार्यक्रम या ठिकाणी असतो. खऱ्या अर्थानं आई जगदंबेचा जागर येतोय, खऱ्या अर्थानं महापुरुषाचा जागर येतोय. पण आपल्या घरातून आपल्या वैभवाचं, आपल्या अस्मितेचं आणि आपल्या महाराष्ट्राचं वैभव घेऊन आणि कला घेऊन या ठिकाणी घेत असणाऱ्या, महाराष्ट्राचं अस्मितेचं असणाऱ्या कोमलताई पाटोळे, महाराष्ट्राची महागायिका, ज्या खऱ्या अर्थानं आपल्या संस्काराची तिजोरी या ठिकाणी घेऊन जातात. आमच्या अंडरजोन नगरीच्या वतीनं कोमलताईंना मी सांगू इच्छितो, आम्ही सावित्रीच्या लेखी आहे, आम्ही अण्णाभाऊंच्या लेखी आहे. ज्या खऱ्या अर्थानं आमच्या लेखींनी या ठिकाणी जी लेखणी घेतलेली आहे, आजची लेखणी म्हणजे आमच्या सावित्रीची लेखणी आहे. आजची लेखणी आमच्या दुनियाची लेखणी आहे. कोमलताई, आपण आमच्या नगरीमध्ये, आमच्या वास्तव्यामध्ये आपल्या संपूर्ण कलाकारांचं मी अंजनडोह नगरीच्या वतीनं, मी माझ्या गावाच्या वतीनं या ठिकाणी आपला आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही माझ्या या वाणीला, माझ्या भारदत्त सूत्रसंचनाला एक कलाटणी देता. मला वाटतं मी या गावचा एक करमाळा नगरीचा सामान्य कार्यकर्ता आहे, पण तुमच्या आवाजामुळे माझा आवाज तुमच्या पाठीशी महाराष्ट्रभर पोहोचावा ही मला या ठिकाणी खात्री वाटते. आमचे गणेश दादा आहेत, खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, दंदवे परिवार आहे. आनंद वाटतो. आमच्या अध्यक्ष या ठिकाणी प्रेमळ आहेत आणि कुणीही डोळ्याला पाथा न लावता सर्वजण आपण तनमन धनानं कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. मी ताईंना विनंती करतो की अंजनडोह नगरीमध्ये खऱ्या अर्थानं ताई शाहिराची लेखणी सांगितली, पण सर्व अंजनडोह नगरीला माहिती आहे की शिवरायांचा सह्याद्रीचा इतिहास या गावामध्ये दडलेला आहे. हा टाळ्या म्हणजे आपल्याला महापुरुषांची शिकवण नाही आहे, महाराष्ट्राची आणि या वैभवाचं सह्याद्रीचं गोपनीयता या ठिकाणी दडलेली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी महामानवाला विनम्र अभिवादन करतो. ताईंच्या कार्यक्रमामध्ये आनंद वाटतो, लोककला वाटते, अस्मिता वाटते, प्रतीक वाटतं. आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई पाहतो, पुणे पाहतो, मावळ पाहतो, सह्याद्री पाहतो, पण आमच्या ताई महाराष्ट्राची महागायिका एकदा कोमलताईंसाठी जोरात टाळी झाली पाहिजे. आमची ताई म्हणली नाही की आमच्या अंजनडोह मध्ये आपण कार्यक्रमाला येते, पण कुणाच्याही हाकेला आमची ताई संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी कार्यक्रमाला जातात. बरोबर या ठिकाणी ताईंच्या वैभवाला, ताईंचं घराणं जपणारे या ठिकाणी नंदकिशोरजी पाटोळे, नंदकुमारजी पाटोळे म्हणजे एक वैभवाचं प्रतीक आहे. पाटोळे साहेबांकडे बघितलं ते एक आमच्या आजोबाचं, वडिलांचं दालन आहे. आणि हा जो तुम्ही समूह या ठिकाणी पाहता, हा ताईंच्या घरातील समूह आहे. आणि हेच संस्कृती जपण्याचं दालन ताई आपण या ठिकाणी करतायत. धन्यवाद. अंजनडोह नगरीच्या वतीनं या प्रांगणामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. दादांच्या
म्हणून या ठिकाणी जाता जाता शेवटी